बदललेल्या सिलेबस मध्ये भूगोल आपल्याला शिकायचा. भूगोल म्हणजे काय अगोदर ते शिकायचे. भूगोलाला काय म्हणायचं इंग्रजीत? जिओग्राफी. भूगोलाला इंग्रजीत काय म्हणायचं? भूगोल इंग्रजीत. चला लिहून घ्या. भूगोल आहे इंग्रजीत, त्याला काय म्हणायचं? जिओग्राफी. जीपीओ. जिओग्राफी. जिओग्राफी म्हणजे भूगोल. आता हा जिओग्राफी हा शब्द आहे कुठल्या भाषेतून आला? ग्रीक भाषेतून आला. कुठल्या भाषेतून आला? ग्रीक भाषेतून आला. जिओग्राफी हा जो शब्द आहे तो कुठून आला? ग्रीक भाषेतून आला. कुठल्या भाषेतून आला? कुठल्या भाषेतून आला? ग्रीक भाषेतून आला शब्द. मग आता ठीक आहे बघा इथं काय जिओग्राफी ह्या शब्दाकडे जर तुम्ही बघितलं तर ह्या शब्दाची फोड होते. ठीक आहे, तर कशी फोड होते बघा इथं. जिओ आणि ग्राफ. बघा इकडे बघा रे. आणि दुसरं काय होत आहे? जिओग्राफिया हा ग्रीक शब्दातून बनलेला शब्द आहे. आता बघा जिओ आणि ग्राफिया ह्या दोन शब्दापासून काय शब्द तयार झाला? जिओग्राफी. हा कुठल्या शब्दापासून आलाय? पण ग्रीक शब्दापासून. कुठला आहे शब्द? ग्रीक शब्द आहे. त्याच्यामध्ये काय त्याचा फोड होते. त्या शब्दाची काय होते? फोड होते. फोड काय व्हायली? जिओ आणि ग्राफिया. जिओ म्हणजे काय? जिओ म्हणजे पृथ्वी. जिओ म्हणजे पृथ्वी. आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. बरं ठीक आहे चालतंय. वर्णन करणे. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. कशाचं वर्णन करणे? मग आता दोन शब्दांचा जर आपण अर्थ लावला तर एकंदरीत अर्थ काय व्हायला? पृथ्वीचं वर्णन करणे. पृथ्वीचं वर्णन करणे. पृथ्वीचं वर्णन करणे म्हणजे काय? जिओग्राफिया. पृथ्वीचं वर्णन करणे म्हणजे काय व्हायलंय? जिओग्राफिया. जिओग्राफिया म्हणजे पृथ्वीचं वर्णन. मग एकंदरीत ह्याच्यामधून आपल्याला अर्थ काय सापडतो? त्याच्यामधून अर्थ काय सापडायला आपल्याला सांगा बघा एकदा ह्याच्याकडे नीट. काय आपल्याला म्हणता येईल ह्या दोन शब्दाचं? जिओ आणि ग्राफिया. पृथ्वी आणि वर्णन करणे. ह्या दोन शब्दावरून आपल्याला काय म्हणता येईल? पृथ्वीचे वर्णन कर. मग पृथ्वीचा अभ्यास करणारं पुस्तक म्हणजे काय नाव त्याचं? भूगोल. पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे भूगोल.